प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज भूत बंगला यांची इत्थंभूत माहिती मी आपणापुढे सादर करणार आहे. ते पहा. आम्ही शिक्षक कॉलनीमध्ये राहत होतो आणि सगळे सुशिक्षित लोक होते. बिल्डिंग होत्या, सर्व जाती धर्माचे लोक होते. गुणागोविंदानं नांदत होते. शेजारीच एक बंगला होता. त्या तो बंगला होता शिंदी माणसाचा आणि तो शिंदी बऱ्याच वर्षापासून सिंगापूरला त्याचा उद्योगधंदा चांगला चालला असल्यामुळे त्याने त्या बंगल्यामध्ये तो नासा झाला आणि त्या बंगल्याच्या समोरच एक भलं मोठं निंबाचं झाड होतं. तिथे सर्व असे पक्ष्यांची फांदीला घरटे, काही दिवसा बसायचे, रात्री तिथं झोपायचे. अशा प्रकारे त्या घराची अवस्था होती. तर आणि इकडे लोकांना असं वाटायचं की तिथे भूत निघतो म्हणून त्या शिंदे बाबाने ते घर सोडलं आणि तो सिंगापूरला निघून गेला, अशी इकडे अफवा उडून दिली लोकांनी. आता लोकांना काय भूत चुडेल ह्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक असतात. आता आम्ही तर आपल्याला नळाची धार 4 वाजता पडायची आणि मला 4 वाजताच पाण्याला उठावं लागायचं, कारण सकाळची शाळा असल्यामुळे मला 4 वाजता कोणी उठायच्या अगोदर पाणी भरणं, कपडे धुणे सगळं होऊन जायचं. इकडे त्या बाया त्या भूत बंगल्याच्या भीतीनं 5 वाजताचा भोंगा व्हायचा तेव्हा उठायच्या आणि मला सुद्धा असा सूचना द्यायचा, ताई उठू नका, जाऊ नका, तो भूत बंगला आहे, तिथे असे आवाज येता, रात्रभर आवाज येता. तर आता मी म्हटलं, मला तर जास्त भीती भूतांपेक्षा मला आमच्या शाळेच्या अधिकाऱ्यांची, हेडमास्टरची भीती असते की जर आपण शाळेत लेट गेलो तर लाल शाईची सही करावी लागते. अधिकाऱ्यांची भीती असते. तर म्हटलं मला त्या भूतापेक्षा शाळेची जास्त भीती असते, म्हणून मला उठणं गरजेचंच असतं. त्या बाया उठत ना तर वर धुणं पाणी होऊन जायचं. मग मी 5 वाजता तिकडे शौचालयाचं होतं, तिकडे जायची शौचालय. पण मला एक दिवसही काही आवाज आला नाही किंवा भूत दिसलं नाही, कारण आपण आपल्या कामामध्ये गुंग असतो. आपल्याला त्याची काही संशय नसतो. एकच ध्यास असतो की हे काम केव्हा होईल, ते काम, आणि आपण शाळेत 5:45 केव्हा घराच्या बाहेर पडायला 7 वाजेशी शाळेत पोहोचायचं. अशा प्रकारचं आपलं रुटीन होतं. म्हणून मला त्या भूताची खेताची काही भीतीने वाटत होती. मग एक दिवशी काय अशी गंमत झाली. 2 बाया, 5चा भंगा झाला तर आता संडाशीला गेला. आता ते बंगल्याजवळ मी अगोदरच सांगितलं की मोठं निंबाचं झाड होतं, तिथे भरपूर असे घरटे होते. आता त्या बाया चालल्या. आपले जे पक्षी असतात ते 4 वाजेपासून जागे होतात आणि 5 वाजता तर ते फडफडायला लागतात आणि आवाजसुद्धा काढतात. आता 5चा सुमार ते उठले, फडफड करायला लागले आणि असा घुर असा आवाजही येतो. कोणता पक्षी कसा आवाज काढतो कोणता. तर त्या बाया ती हातातील डबडेही फेकून दिले आणि धूम ठोकली त्यांनी त्या आपल्या घराकडे आणि सगळं बिल्डिंगला सांगितलं, भूताचा आवाज येतो आहे, भूताचा आवाज येतो आहे. 4-5 माणसं गेले आणि त्या बाया तर भीतीने ते आलेच नाही. म्हणे आहे तिथे आवाज येतो आहे, फडफड करतो आहे, खूप आवाज येतो आहे. मग 2-3 माणसं बराच वेळ उभे राहिले. मग तिथे पक्ष्यांची खडबड त्या झाडावर ऐकू येत होती. घराकडे कान दिला, व घरातून काहीच आवाज येत नव्हता, कारण ते झाडावर पक्ष्यांची घरटी आणि पक्ष्यांचाच आवाज आणि पक्ष्यांचीच गारगूर. आणि इकडे ह्या लोकांना भीती की घरातूनच आवाज येतो, घरातूनच काहीतरी असं भूतासारखा आवाज निघतो.
पण ते सगळं खोटं होतं. आणि झाडावर ते पक्षी हे करायचे. तर अशा प्रकारे मग ते माणसं परत गेले. म्हणे आपण उगाच म्हणे त्याला भूत बंगला म्हणून संबोधतो, पण तो काही भूत बंगला नाही. ते घरामध्ये म्हणे आम्ही दरवाजाजवळ गेलो, पण दरवाजातूनही कोणत्या प्रकारचा बंगल्याच्या आतून आवाज आला नाही. त्या झाडावरच्या पक्ष्यांच्या घरट्याचं घुरुंग टुरुंग, कोणता पक्षी कसा आवाज काढतो, कोणता पक्षी कसा आवाज काढतो, ते आवाज. आणि ते उठायच्या वेळी त्यांचे पंख असे फडफड 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 करतात. तर तो फडफड आवाज, मग तो सगळं असं त्या कॉलनीमध्ये असं भीतीचंच वातावरण बायांनी माणसांनी पसरून दिलं होतं. आणि मलासुद्धा वेळोवेळी सूचनाच देत होते की ताई, सकाळी 4 वाजेपासून उठता तुम्ही, नीट सांभाळत जा, असं नेहमी मला सूचना द्यायचे. मी म्हणायची हो बाई, मी तसंच करते, असं त्यांना सांगायची. आणि आपलं जे रुटीन, की मला याची भीती की शाळेत वेळ व्हायला नको, लाल शाईनं सही करायला नको, अधिकाऱ्यांनी काही बोलायला नको, अशा प्रकारची भीती. तर मी त्या बायांकडे कशाला लक्ष देऊ? त्या भूताचा माझ्या डोक्यात विचारही येत नव्हता. कारण ही जी असते भूताखेताची, ही अंधश्रद्धा असते. कशावर कोणताही आवाज झाला की ह्या इथं काहीतरी आहे, भूत आहे, अशी लोक अफवा पसरतात. तर अशा अफवाला आपण बळी पडू नये. कारण मी पहिल्यापासून, ज्या दिवसापासून नोकरी लागली त्या दिवसापासून 4 वाजता उठणं माझं कधीच टळलं नाही. आणि तेव्हापासून नळाची धार पडली की मी कामाला. पण मला कोणत्याही प्रकारचा आवाज झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं भूत दिसलं नाही. तर एक बाई तर काय म्हणे, त्या निंबाच्या झाडाला खिडा मारलेला आहे. तर म्हणे त्या खिडा म्हणजे काय आहे, तिथं भूत आहे ना. तर ते भूताला म्हणे असं घट्ट पकडलं आहे, त्या खिड्यामध्ये खुटवलं आहे म्हणे, त्या निंबाच्या झाडामध्ये भूताला खुटवलं आहे म्हणे. इतकं अशा काही काही अफवा मला सांगायच्या. पण मी असं दुर्लक्षच करायची. कोण पाहताय ते झाड, कोण पाहताय त्या खिड्याला, अशा प्रकारे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची आणि आपल्या आपल्या कामामध्ये गुंग असायची. आणि मला रोजच्या त्यांच्या ती मास्तरीण बाई सकाळीच उठते, 4ला उठते, काही तिला भुताळा खेळताळ्याची भीती बिनी वाटतच, असे माझ्याविषयी चर्चा करायची. आणि मला सूचना पण द्यायचे. मी म्हणायची हो बाई, मी जपते, माझी बरोबर जपते आणि तिकडे काही दुर्लक्ष करते म्हटलं. तर अशा प्रकारे अफवा उठवली, याच्यावर विश्वास ठेवू नये. तर ते म्हणजे एवढ्या भरभस्तीत तिथं भूत बंगला कुठून, तिथं भूताळ कुठून? तो माणूस तर त्या बुद्धुगाला गेला आणि इकडे यांनी भूताचा बंगला म्हणून त्या बंगल्याविषयी भूत बंगला असं नावच देऊन दिलं. आणि मग तेव्हापासून सुज्ञ लोकांनी विचार केला, तो भूत बंगला नाही, तो माणूस सिंगापूरला उद्योगधंदा, तो त्याच्या चैनीत राहतो आहे आणि त्याला इथे येण्याची गरज नाही, म्हणून ते घर असं आहे. आणि बाहेर जे आवाज येतात ते त्या बंगल्यातून येत नाही, तर हे झाडावरून येतात. ह्या झाडावर पक्षी आहे, त्यांचे घरटे आहे. आणि 4 वाजेपासून पक्षी चुडबुड करतात, 5 वाजता आवाज काढायला लागतात. आणि अशा प्रकारे कोणता पक्षी काही आवाज काढतं, कोणी घुर्र काढतं, कोणी टुर्र काढतं, घुबड भूक भूक करते, मोर म्याव म्याव करतो. पण झाडावर त्या मोर नव्हते, दुसरेच पक्षी होते, आगळे वेगळे आवाज काढत होते. आणि लोक भूत बंगला म्हणून
घाबरत होते. तेव्हा त्या लोकांनी समजूत पटवली, त्या बायांची शंका मिटली आणि त्या दिवसापासून थोडं मनमोकळेपणा नाही वावरायला लागले. आणि त्या लोकांनी असंही सांगितलं, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, इथे काहीच नाही, तो माणूस परत येईल, इथे सुखाने राहील, जोपर्यंत त्याचा धंदा सुरू आहे तोपर्यंत तो परदेशात सिंगापूरला राहील आणि नंतर परत तो सुखाने इथंच नांदेल. तेव्हा ह्या भूत बंगल्याची माहिती मी आपणापुढे सादर केली आहे. अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा. कोणत्याही भूताखेतावर विश्वास ठेवू नका आणि पुढे सांगितलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा, अंधश्रद्धा ठेवू नका. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक शेअर करा.